नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झालेली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याला काल दिनांक 10 नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे। फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून संभाव्य उमेदवार मनोज दत्तात्रय शेडगे ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांना या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी ते इच्छुक आहेत, कशासाठी ते इच्छुक आहेत। तुमचं सुरुवातीला नाव सांगा संपूर्ण। नमस्कार, मनोज दत्तात्रय शेडगे। फलटण नगर परिषदेसाठी तुम्ही इच्छुक आहात? कोणत्या प्रभागामधून? प्रभाग 13 मधून खुल्या वर्गातून मी इच्छुक आहे, पुरुष। खुल्या वर्गातून यापूर्वी तुम्ही निवडणूक लढवली आहे? नाही, यापूर्वी निवडणूक लढवली नाही, पण समाजकार्य मी पहिल्यापासूनच करतोय। कशासाठी तुम्हाला ही निवडणूक लढवायची आहे? स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक उमेदवार द्यायचा आहे। आता आम्हाला उचला उमेदवार आता नकोय आणि इथलाच उमेदवार पाहिजे, कारण आजपर्यंत कधीही संजूराजनगर मधून उमेदवारी अर्ज गेलेला नाही। आता स्थानिकांच्याकडूनच मागणी होती की आपल्या इथला पाहिजे, म्हणून मला त्यांनी ठरवलंय। कोणत्या पक्षाकडून नेमकी निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही इच्छुक आहात? आम्ही अर्ज करणारच आहे, जो पक्ष देईल, चिन्ह देऊ अगर ना देऊ, आमच्या इथून अर्ज जाणार, नक्की जाणार। काय नेमक्या 13 प्रभागातल्या समस्या आहेत? समस्या भरपूर आहेत। इथं कधीही कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं। येतात, मतदान मागून जातात, परत बोलूनही येत नाहीत, अशी परिस्थिती आमच्या प्रभागाची। आणि सगळ्यात जास्त आमचा जो संजूराजनगरचा जो भाग आहे, हायेस्ट टॅक्स पेयर आहे आणि आम्हाला कुठल्याही सुविधा नीटनेटक्या मिळत नाहीत। आमची इथे झालेली कामं इतकी विचित्र झालेत की आम्हाला अडचणीतच आणायचा प्रयत्न करण्यात आलाय। झालेली ह्या गटारांची कामं म्हणा, ह्या रस्त्यांची कामं म्हणा, सगळ्यांच्या घरात आता पावसाचं पाणी जातं। गटाराची उंची 1.5 फुटानं लेवलनं खालीवर होती। असंख्य अडचणी त्या आम्ही काही जास्त मागितल्या नाही कधी, पण आमच्याकडे कधीही कुणी लक्ष दिलं नाही, कायम दुर्लक्षित ठेवलं आम्हाला। पण आमच्या प्रभागातून पाहिजे असं मतदान भरघोस मिळणं आणि बाहेरचं कायम उमेदवार देणं हे जरा आता थांबलं पाहिजे। याबाबत कुठल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे? याबाबत दोन्ही पक्षाकडे मागणी केली आहे। काय नेमकं तुमचं शिक्षण काय आहे? माझं शिक्षण, माझं MBA झालंय। आणि काय व्यवसाय करताय नेमकं सध्या? माझा कृषी सेवा केंद्र व्यवसाय आहे। आणि लोक मोठ्या प्रमाणात जमवलेत, काय लोकांमधून काय कसा प्रतिसाद मिळतोय? लोकांनीच मला जमवलंय, लोकांनीच मला तयार केले की आपल्याला काहीतरी करायचंय, तुम्ही तयार व्हा, बाकी काय नाही। काय काय तुमच्या कन्सेप्ट आहेत भविष्य काळामध्ये निवडून आल्यानंतर काय करावं असं तुम्हाला वाटतं या ठिकाणी? इथल्या ज्या रचना आहेत, म्हणजे हे एकतर टाउन प्लॅनिंगचं आमची कॉलनी आहे आणि त्या टाउन प्लॅनिंगच्या कॉलनीनुसार त्या जशी कामं व्हावी ती ना तशी कामं होत नाहीत, त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार। नक्कीच प्रभाग क्रमांक 13 मध्ये दोन्ही तुम्हाला कोणकोणत्या जागेसाठी मागणी केली आहे? प्रभाग क्रमांक 13 मध्ये मी खुल्या वर्गासाठी जागे, समजा खुला वर्ग नाही मिळाला तर महिलेची पण तयारी? महिलेची आमची इथून कुणाची तयारी असेल तरी काय अडचण नाही। आमच्या कॉलनीतून आम्ही महिला, पण कॉलनीतूनच महिला उमेदवार देण्याची आमची तयारी आहे। नक्कीच फलटण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधून वारंवार जो उमेदवार बाहेरून लादण्यात येत आहेत ते नको आहेत, आम्हाला स्थानिक उमेदवार द्यायचा आहे। त्याचबरोबर इथले काही जे प्रश्न आहेत ते सातत्याने समस्या जाणवत आहेत, ते प्रश्न सोडवले जात नाहीत आणि ह्याच प्रश्न समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक 13 मधीलच स्थायिक उमेदवार श्रीमंत संजूराजनगर मधील उमेदवार असलेले मनोज दत्तात्रय शेडगे जे उच्च शिक्षित उमेदवार आहेत, हे इच्छुक आहेत, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणावरून संधी मिळेल त्या ठिकाणावरून ते उमेदवारी करण्यासाठी तयार असल्याचं त्यांचं या ठिकाणी नमस्ते फलटणशी बोलताना त्यांनी सांगितले आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलसाठी फलटण।